नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. प्रथम श्लोक हे मंगलाचरण आहे. मनाच्या श्लोकांची सुरुवात श्री गणेश व शारदा देवी यांना वंदन करून केली आहे. सर्व गणांचा स्वामी, गुणांचा स्वामी तो गणेश होय. गणेशाची उपासना म्हणजे निर्गुण निराकार अशा परमेश्वराकडे जाण्याची सुरुवात आहे असे समर्थ मानतात. या श्लोकात ईश हा शब्द आलेला आहे. ईशतत्व म्हणजे काय, ते कोणते आहे ते जाणून घेण्यासाठी 4 पायऱ्या आहेत. 1. प्रतिमारूप देव ही पहिली सर्वात कनिष्ठ पायरी आहे. 2. अवतारी पुरुष व त्यांची चरित्रे अभ्यासणे ही दुसरी पायरी. 3. अवतारी महापुरुषांच्या अनुसरणातून अंतरात्म्याचा शोध घेणे ही तिसरी पायरी. कारण रामकृष्णही येतात व जातात, परंतु अंतरात्मा शाश्वत आहे, म्हणून अंतरात्माच श्रेष्ठ. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ. 4. निर्गुण निर्विकार निराकार अशा परब्रह्माचा शोध घेणे ही चौथी पायरी. पहिल्या 2 पायऱ्या सगुण भक्तीच्या आहेत, तर पुढच्या 2 पायऱ्या निर्गुण भक्तीच्या आहेत. म्हणूनच गणेशाचे वंदन म्हणजे सगुण पूजेची सुरुवात व निर्गुण निराकार अशा अंतरात्म्याचा शोध घेण्याची सुरुवात होय. म्हणूनच तर ते म्हणतात, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. दुसरे वंदन ते 4 वाणीची मूळ अधिष्ठात्री देवता शारदेला करतात. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणी आहेत. या वाणींवर विजय म्हणजेच मनावर विजय होय. म्हणजेच बुद्धी आणि शक्ती या दोघांच्या संयोगाने मनोबल प्राप्त करून निर्गुण निराकार अशा अनंत परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. या ठिकाणी राघव म्हणजे केवळ राम नाही, तर निर्गुण निराकार असा परमात्मा समर्थांना अभिप्रेत आहे. अशा या बुद्धी आणि वाणीच्या देवतांना समर्थांनी वंदन करून आपल्या कार्याला आरंभ केला आहे. शिवाय कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाला वंदन करूनच केली जाते, कारण गणेशाला अग्रपूजेचा मान दिला गेला आहे. समर्थांनी देखील मंगलाचरणाच्या श्लोकातून प्रथम गणेशाला व नंतर सरस्वती देवीला वंदन केले आहे. जय जय रघुवीर समर्थ.